आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळे छंद असतात. कुणाला जुन्या वस्तू जमा करायची आवड असते, तर कुणाला दुर्मिळ गोष्टी जपून ठेवायचा छंद असतो. असा छंद छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारे आशुतोष पाटील यांना देखील आहे. त्यांनी आतापर्यंत जुने असे नाणी गोळा केले आहेत. तर त्यांच्या संग्रहामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची नाणी आहेत, त्यांना याची आवड कशी झाली, याविषयी आज आपण त्यांच्याकडनं या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण सर्वांनी व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी आशुतोष पाटील. सध्या MGM विद्यापीठामध्ये आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र या विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि पुरातत्वशास्त्र याच विषयात माझं शिक्षणही झालंय. माझी या क्षेत्राकडे वळण्याची जी सुरुवात आहे, म्हणजे या क्षेत्राकडे मी कसा वळालो, तर साधारणतः 7वी-8वी चे माझे काही मित्र होते ज्यावेळी मी 9वी-10वीला शिकत होतो त्यावेळी, आणि त्यांना हा छंद होता की वेगवेगळी नाणी जमा करणे. मग ती नाणी 5 रुपयाचं काही चिन्ह असलेलं नाणं असू द्या, 10 रुपयाचं काही चिन्ह असलेलं नाणं असू द्या, ते जमा करायचे. आणि मग त्यावेळी मला एक उत्सुकता निर्माण झाली की हे लोक जे करतायत हे मस्त आहे, काहीतरी वेगळं करतायत. आणि माझ्याकडेही काही नाणी होती, मी ते आणून त्यांना देऊन टाकली. पण नंतर असं वाटलं की हे आपणही करायला पाहिजे, काय आपणही जमा करूया का. आणि मग तेव्हापासून सुरुवात झाली. आज त्या गोष्टीला साधारणतः 7-8 वर्ष होत आहेत. आणि मागे वळून पाहताना हा प्रवास फारच चांगला वाटतोय. आता जवळजवळ संग्रहामध्ये 8,000 पेक्षा जास्त नाणी झालेली आहेत. मग ती अगदी भारतातल्या पहिल्या नाण्यापासून, जेव्हापासून आपल्याकडे 2500 वर्ष आधी नाण्याची सुरुवात झाली, तेव्हापासून ते आतापर्यंतची अशी सगळीच नाणी संग्रहात आहेत आणि मी जमा करतो. सर्वाधिक नाणी जशी म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराई हा माझ्या अगदीच म्हणजे जवळचा विषय असं म्हणता येईल. कारण सुरुवातपासूनच एक शिवाजी महाराजांप्रती असलेली ओढ, त्यांच्या इतिहासाप्रती म्हणजे त्यांच्याकडून घेत असलेली प्रेरणा, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात. एक ते होतच की शिवाजी महाराजांनी नाणं पाडलं होतं हे ऐकून होतो. आणि ज्यावेळी म्हणजे मी खरंच सांगतो, ज्यावेळी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं नाणं हातात घेतलं होतं त्यावेळी हात थरथरत होता. आजही ते आठवतं. तेव्हा चांगलं वाटतं की तो प्रवास तसा होता. आता जवळजवळ 2,500 पेक्षा जास्त शिवराई या माझ्या वैयक्तिक संग्रहामध्ये आहेत. त्यामध्ये 150हून अधिक व्हरायटीज आपल्याला सांगता येईल. अनेक राजे त्यामध्ये आहेत, जसं शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, रामराजा महाराज, शाहू महाराज, त्या सर्वांनीही आपली नाणी पाडली होती आणि तीही त्यामध्ये समाविष्ट आहे. संग्रह मग तो कुठलाही असू द्या, ते करण्यामध्ये मोठी प्रक्रिया सामील असते असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आणि त्यामध्ये म्हणजे मी जेव्हा सुरू केला तेव्हा तर ऑब्व्हियसली सुरुवात जशी होते की कोणी मित्र असतील, कोणी नातेवाईक असेल, कोणी घरी असेल, आपण सहज जाऊन विचारतो तुमच्याकडे काही जुनी नाणी आहेत का, मग मी जमा करतो, तुम्ही मला द्याल का. मग गरज पडली तेव्हा मी त्यासाठी काय पैसाही मोजला आणि त्याच पद्धतीने ती नाणी मी जमा करत गेलो. पूर्ण भारतभर त्यासाठी फिरावं लागलं, ही गोष्ट तेवढी खरी आहे. कारण कुठलाही जो राजा असतो त्या राजाचा जो भाग असतो किंवा जो प्रदेश असतो त्यामध्येच त्याची नाणी सापडतात. त्या पद्धतीने समजा तुम्ही सातवाहन असाल तर मराठवाड्यातून काही सातवाहन नाणी मिळतात. जर तुम्ही गुप्त म्हणाल तर तुम्हाला उत्तर भारतामध्ये काही मिळतात. त्यानंतर दक्षिण भारतामधूनही अनेक नाणी येतात. सो असं भरपूर जो यामुळे एक महत्वाचं झालं की भारत खूप फिरता आला, जवळून बघता आला आणि लोकांशी संपर्क त्याच माध्यमातून वाढला. एकंदरीत हा सगळा म्हणजे करत असताना, संग्रह करत असताना खर्च तर ऑब्व्हियसली खूप लागला. आणि खरं सांगायचं तर मी तो मोजलाच नाही, त्यामुळे ते सांगणंही शक्य नाही की नेमका खर्च मला त्यासाठी किती आला. पण भरपूर पैसा यासाठी लागला, पण तो सुखद अनुभव आहे एवढं मात्र सांगतो. मी सध्या ज्या हुद्द्यावरती काम करतो, म्हणजे मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो MGM विद्यापीठामध्ये. आणि एकंदरीत माझा जो प्लॅन आहे की खरं तर हे जे आहे, हा जो ठेवा आहे हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, याचसाठी मी कार्यरत असणार आहे. मग तो वेगळ्या जे माध्यम त्यासाठी वापरता येतील, जसं त्यासाठी सोशल मीडिया वापरता येत असेल तर त्या माध्यमातून, प्रत्यक्ष जाऊन मी जर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत असेल तर त्या माध्यमातून, किंवा लोक जर आपल्यापर्यंत येत असतील तर त्या माध्यमातून, असे सगळे माध्यम वापरून हा जो ठेवा आहे हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस असेल. अशा प्रकारे आशुतोष यांच्याकडे तब्बल 8,000पेक्षा अधिक नाणी आहेत आणि या संग्रहामध्ये त्यांना अजून देखील नाणी ऍड करायची आहेत असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती.